नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बी एड ॲडमिशन 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। कॅपराऊंड 4 या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। कॅपराऊंड 4चा जो पूर्ण शेड्यूल आहे तो कशाप्रकारे आपल्याला हँडल करायचा आहे आणि ऑप्शन्स कसे फिल करायचे आहेत जेणेकरून आपला नंबर लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। आपल्या बी एड कॅपराऊंड संदर्भात कुठल्याही अडचणी असतील, शंका कुशंका असतील नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही त्याला उत्तरे देऊ। विद्यार्थी मित्रो, हा आपला बी एड कॅपराऊंड आहे 9 तारखेला पब्लिश झालेला, ज्यामध्ये कॅपराऊंड फर्स्ट, कॅपराऊंड सेकंड याच्या सर्व ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत। तर कॅपराऊंड थर्ड जो आहे त्याच्या मध्यावरती आपण आलेलो आहोत। कॅपराऊंड थर्डचं अलॉटमेंट नुकतीच झालेली आहे, जी की 18 तारखेला झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे जे ॲडमिशन्स आहेत 19 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत चालणार आहेत। तर त्यानंतरची जी ॲक्टिव्हिटी आपली आहे ती म्हणजेच आपला कॅपराऊंड फोर्थ, ज्यांचे नंबर कॅपराऊंड थर्डमध्ये म्हणजेच तिसऱ्या राऊंडमध्ये लागले नाही तर त्यांना कॅपराऊंड फोर्थ, ज्याला आपण ॲसिस्टंट कॅपराऊंड म्हणजे ए कॅपराऊंड असंही म्हणत असतो, तर त्या राऊंडसाठी आपल्याला पुढची तयारी करायची आहे। तर 25/9/2024 रोजी आपली पहिली ॲक्टिव्हिटी आहे, तर ती काय आहे, व्हॅकंट सीट चेक करणे। तर व्हॅकंट सीट जे आहेत विद्यार्थी मित्र ते आपल्याला पाहायचे आहेत। आपल्यासाठी आता किती जागा रिकाम्या तिसऱ्या राऊंडनंतर राहतील, एक मॅक्झिमम जागा तिसऱ्या राऊंडमध्ये भरल्या जातील आणि त्यानंतर रिकाम्या राहिलेल्या ज्या जागा आहेत त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ऑप्शन्स द्यायचे आहेत। तर त्यानंतर कॅन्डिडेट फिल इन ऑनलाईन फॉर्म्स, ऑप्शन फॉर्म्स, चॉईस फॉर्म्स, तर त्याला आपण चॉईस फॉर्म असंही म्हणतो, कॉलेज चॉईस फॉर्म। तर कॉलेज चॉईस फॉर्म किंवा ऑप्शन फॉर्म आपल्याला कधीपासून भरायचे आहेत, तर 25/9/2024 ते 27/9/2024 या दरम्यान आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत। एखाद्या विद्यार्थ्याने अजूनही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्याला रजिस्ट्रेशन करण्याचा सुद्धा चान्स आहे, नवीनच्या रजिस्ट्रेशनचा चान्स। तसेच ज्यांचा नंबर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये लागला नाही त्यांना परत ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत, त्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायचं नाही, हे लक्षात घ्या। म्हणजेच आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपलं पहिलं रजिस्ट्रेशन तर आपण केलेलंच आहे, फक्त आपल्याला ऑप्शन फॉर्म काय करायचे आहेत, फुलफिल करायचे आहेत, द्यायचे आहेत। त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आपली काय असणार आहे, कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट। कॉलेज काय करेल, एक मेरिट लिस्ट आपली तयार करेल 28 तारखेला। त्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आपली जी मेरिट लिस्ट आहे तर ती आपल्याला नोटीस बोर्डवर लागलेली पाहायला भेटेल। आपल्या कॅपराऊंड 4मध्ये आपल्याला सुविधा असते की त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला मेरिट लिस्ट चेक करता येते आणि तीच मेरिट लिस्ट आपल्याला ऑनलाईनसुद्धा पाहता येणार आहे। त्यामुळे कॉलेजमध्येच जावं लागेल असं आपल्याला वाटण्याची अजिबात गरज नाही। तर आपण कॉलेजला न जाता ती मेरिट लिस्ट काय करू शकतो, आपल्या कॅप पोर्टलवरती सुद्धा चेक करू शकतो सेम डेटला, म्हणजेच 28/9/2024ला। आणि ह्या आपल्या शेवटच्या राऊंडचे जे ॲडमिशन्स आहेत त्याची डेट पण आपल्याला ऑलरेडी CET सेलने अगोदरच दिलेली आहे, त्यामुळेच आपण कॅप शेड्यूल असं म्हणत असतो। तर कॅन्डिडेट सीक ॲडमिशन अँड डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, दॅट इज कॉलेज विल कन्फर्म देअर ॲडमिशन्स थ्रू कॉलेज लॉग इन। तर कॉलेज लॉग इनमधून कॉलेज आपलं CET सेलला कळवेल की आमच्या कॉलेजमध्ये आज ह्या दिवशी इतके ॲडमिशन्स झाले आहेत। ते कधीपासून ॲडमिशन सुरू होणार आहेत, तर 30/9/2024 ते 4/10/2024। आणि शेवटचा व महत्त्वाचा एक इथं आपल्याला पॉईंट पाहायला भेटतो, कट ऑफ डेट जी आहे तर ती 4/10/2024 आहे। 4/10/2024ला आपले सर्व ॲडमिशन्स म्हणजेच बी एडचे ह्या वर्षीचे ॲडमिशन्स क्लोज होऊन जातील। त्यानंतर जागा जरी शिल्लक राहिल्या, रिकाम्या राहिल्या तरीही कोणाला ॲडमिशन मिळणार नाही, याची आपण नोंद घ्यावी। तर चला आता आपल्याला जे ऑप्शन द्यायचे आहेत म्हणजेच कॅपराऊंड 4साठी ऑप्शन कसे द्यायचे ते आपण पाहूया। व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा। CET सेल असं टाईप करून आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या CET जे नाव आहे पहिलं ब्ल्यू जिथे आपल्याला आयकॉन दिसते त्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती येतो जिथे आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 हे पाहायला मिळतं, त्याला क्लिक करूया। याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो जिथे आपल्याला विविध कोर्सेस पाहायला मिळतात। त्या कोर्सेसच्या गर्दीमध्ये आपला जो कोर्स आहे तो म्हणजेच हायर एज्युकेशन या अंतर्गत येणारा आपला कोर्स बी एड, याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या बी एडची प्रोसेस, BP एडची प्रोसेस, MAd MP एडची प्रोसेस सेम प्रोसेस आहे, हे लक्षात घ्या। ज्या ज्या सूचना आपण बी एडला देत आहोत त्याच सूचना BP एड, MAd MP एड यालासुद्धा लागू आहेत। त्याचप्रमाणे आपण त्याचंसुद्धा मेरिट चेक करू शकतो, पाहू शकतो। तो कॅपराऊंडसुद्धा आपल्यासोबतच चालतो। तर बी एडला आपण क्लिक करूया। बी एडला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो जेथे आपल्याला लॉग इन पाहायला मिळतं। आपण लॉग इनला क्लिक केल्यानंतर
लॉग इन पेज आपल्याला ओपन झालेलं पाहायला मिळतं, जिथे आपला लॉग इन ID आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे व लॉग इन असं आपल्याला म्हणून पुढील कार्यवाहीसुद्धा करता येते. विद्यार्थी मित्र, त्यानंतर आपल्या इथं जे 3 बारवरती दिसत आहेत त्या 3 बारला आपल्याला क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे. त्याला टच करताच आपल्याला परत काही ऑप्शन्स आलेले ते दिसत आहेत. तर त्यामध्ये चेक अलॉटमेंट ऑर व्हॅकन्सी याला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण कॉलेज सिलेक्ट करताच आपल्याला अशा प्रकारचा बार आलेला पाहायला मिळतो. आपण नमुन्यादाखल एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली आहे, जी की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. ह्या युनिव्हर्सिटीला आपण क्लिक केलं. त्यानंतर सिलेक्ट कॉलेज, एक कॉलेज निवडलं आणि त्या कॉलेजला निवडल्यानंतर शो अलॉटमेंट असं क्लिक केलं. तर त्यानंतर आपल्याला हे कॉलेजची इन्फॉर्मेशन समोर आलेली पाहायला मिळते. कॉलेजचा ॲड्रेस आपल्याला इथं पाहायला मिळतो, कॉलेजचं मीडियम, कॉलेजचा टाईप पाहायला मिळतो. तर आपण ह्याला काय करूया, वरती स्क्रॉल करूया आणि त्यानंतर ह्या कॉलेजमध्ये किती पर्संटाईलवाल्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. तर आता काय करायचं आहे आपल्याला, इथे आपण शेवटच्या कॉलममध्ये 46 मार्कवरती इथे एक नंबर लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. सोशल सायन्स मेथड आहे. त्यानंतर महाराष्ट्र स्टेटमधील विद्यार्थी आहे, ओपन जनरल, आणि इथून त्याची जी कॅटेगरी आपल्याला इथं पाहायला मिळते NT2 कॅटेगरी. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपली कॅटेगरीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे आपल्या कॅटेगरीचं मेरिट त्या कॉलेजला कुठपर्यंत आहे. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला कॉलेज चेक करायचे आहेत, कॉलेज अलॉटमेंट चेक करायचे आहे, ज्याला आपण इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट असं म्हणतो, ते चेक करायचं आहे. आणि त्यात सगळ्यात खालचे जे मार्क्स आहेत आपल्या कॅटेगरीची, मग आपली जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरीनुसार आपण सर्च करायचं आहे. आणि ते सर्च केल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट सर्च करायची आहे. तर आता आपण इथे पाहू शकतो कमीत कमी किती मार्क्सला नंबर लागलेला आहे आपण शोधायचं आहे, आपल्या कॅटेगरी वाईज शोधायचं आहे. तर इथे आपल्याला 5% पण एक नंबर लागलेला पाहायला मिळतो. मीडियम उर्दू आहे, मीडियम कोणतंही असू द्या, त्या मीडियमप्रमाणे आपण चेक करू शकतो. उर्दू मीडियम, आउट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी आहे आणि नंबर कितीवरती लागलेला आहे, 5% लागलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. मग आपण त्या कॅटेगरीचे जर आपण विद्यार्थी असो तर आपण काय करायचं आहे, त्या आपल्या कॅटेगरीचं आपण चेक करायचं आहे. हे झालं इन्स्टिट्यूट लेवलला अरेंजमेंट चेक करणं. त्याच्याखालीच असलेला जो ऑप्शन आहे विद्यार्थी मित्र, तो म्हणजेच करंट व्हॅकन्सी रिपोर्ट. त्याला आपण क्लिक करण्यासाठी अगोदर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी लागेल. आपण एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट करूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आपण सिलेक्ट करूया. त्यातलं एक कॉलेज निवडूया आणि त्यानंतर शो व्हॅकन्सी रिपोर्ट आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं व्हॅकन्सी रिपोर्ट त्या कॉलेजचा पाहायला मिळतो. किती व्हॅकन्सी इथं रिकाम्या आहेत हेही आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच कॉलेजचा अगोदर आपण अलॉटमेंट चेक केलं आणि त्याच कॉलेजचं जर व्हॅकन्सी रिपोर्ट चेक केला तर आपल्याला कळतं की त्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा रिकाम्या आहेत. तर आपण इथे पाहू शकता ओपन कॅटेगरी SC ST DT VJ NTB NTC NTD OBC SC BC आणि EWS इतक्या कॅटेगरीज आपल्याला इथे पाहायला मिळतात. ज्या कॅटेगरीमध्ये अशी कुठली तरी संख्या आहे, जसं इथं 2 1 2 परत 1 2 असं आहे, त्या व्हॅकन्स सीटची संख्या आहे. आणि पुढे जे आपल्याला डॅश दिसतंय किंवा 0 दिसतंय म्हणजे तिथल्या जागा एकही व्हॅकंट नाही येतं, त्या कॅटेगरीच्या व्हॅकंट जागा त्या कॉलेजला नाही आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर आता आपण जर ओपन कॅटेगरीमधून असाल तर आपल्याला इथं समजलं पाहिजे की मराठी मेथडचे जे विद्यार्थी आहेत, तर मराठी मेथडच्या विद्यार्थ्यांसाठी या 2 जागा जनरलच्या आहेत. आणि त्यानंतर अदर दॅन महाराष्ट्र स्टेट बाहेरचा एखादा जर विद्यार्थी असेल तर त्याला एक जागा इथं उपलब्ध आपल्याला पाहायला भेटते. मायनॉरिटी स्टुडंटसाठी 2 जागा आहेत आणि NRI नॉट रेसिडेन्सिंग इंडियन त्याला पण एक जागा आपल्याला इथं रिझर्व असलेली पाहायला मिळते, शिल्लक असलेली पाहायला मिळते. शिल्लकच्या जागा आहेत ह्या लक्षात घ्या. इकडच्या जागा ह्या भरलेल्या आहेत, जिथं 0 आहे, जिथं डॅश आहे, तर त्या जागा भरलेल्या जागा आहेत, डॅश आहेत. तर आपण सर्वप्रथम आपली मेथड चेक करायची आहे. त्यानंतर आपलं जे मीडियम आहे आणि आपलं स्टुडंटचं जे स्टेटस आहे, म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट आहे का महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, मायनॉरिटीचा स्टुडंट आहे का NRI स्टुडंट, त्यानुसार आपल्याला व्हॅकंट सीट्स काय करायचे आहेत चेक करायचे आहेत. म्हणजे 2 गोष्टींनी त्या जर आपण चेक केल्या तर आपल्याला क्लिअर कट आयडिया येऊन जाते की आपल्या कॅटेगरीचा नंबर त्या कॉलेजला किती मार्क्सला आत्तापर्यंत लागलेला आहे. त्याखालचे जर आपल्याला मार्क्स असतील तर नक्कीच आपण त्या कॉलेजचा ऑप्शन द्यायचा आहे, ऑप्शन भरायचा आहे. हा ऑप्शन भरल्यानंतर विद्यार्थी मित्र असे अनेक कॉलेज शोधा, जास्तीत जास्त ऑप्शन द्या, जेणेकरून आपला नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा
आपली बी एडशी निगडीत कुठली अडचण असल्यास नक्कीच आम्हाला कळवा, ज्याचे आम्ही उत्तर देण्यास उत्सुक आहोत. या संदर्भातलं लवकरच आपण सेशन आज ठेवूया, जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.